नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता भूमी बाळाला खेळवत असते. तेवढ्यातच तिथे आकाश येतो. आकाश म्हणत असतो, काय खेळते का क्षितिजा? तेव्हा भूमी म्हणते, हो ना आकाश. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश, क्षितिजा आपल्याकडे आली, मला खरंच खूप आनंद झाला आहे. तुला माहिती आहे का, मी जेव्हा तिला माझ्या छातीजवळ कवटाळलं ना, तेव्हा आमच्या दोघींमध्ये एक वेगळंच बॉन्डिंग तयार झालं. आम्ही दोघीजणी एकमेकींजवळ अगदी मनापासून जोडले गेलो. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी, तू हे सगळं डिझर्व करतेस आणि आपली क्षितिजासुद्धा. तुला कळतंय का, तुम्ही दोघीजणी सगळ्यात बेस्ट आहात. तेव्हा भूमी म्हणत असते, हो ना आकाश. पण आकाश, तुला माहिती आहे का, मला अजून एक तुला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. हे बघ, क्षितिजा आपल्याकडे आली आहे, सगळं काही ठीक आहे, पण तो मास्टर माइंड अजून कुठे आहे? अजून तो सापडलेला नाही आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी, तू आता त्याचा विचार करू नकोस. मी काय म्हणतो आहे, गायकवाड सर आहेत ना, गायकवाड सर ती केस हाताळत आहेत. त्याच्यामुळे आता तू त्याचा विचार करणं बंद कर, असं मला वाटते. आता आपल्याकडे क्षितिजा परत आली आहे ना, तू हे सगळे मुमेंट आहेत ना, ते एन्जॉय कर ना. तू कशाला त्याचा आता विचार करतेस? तेव्हा भूमी म्हणत असते, नाही आकाश, तू बरोबर बोलतो आहेस. अरे पण आपल्या बाळाला त्या मास्टर माइंडने इथे लहानपणी जन्माला आल्या आल्या आपल्यापासून दूर केलं होतं, कारण आपलं बाळ आपल्याजवळ कधीच येऊ नये म्हणून. पण आता आपलं बाळ आपल्याजवळ आले, इतक्या संकटांना सामोरं जाऊन आपण आपल्या बाळाला मिळवले, ते त्याला सहन झालं नसेल. तेव्हा तो मास्टर माइंड आहे ना, तो आपल्या बाळाला आपल्यापासून दूर करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करेल, आपल्यालासुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न करेल. ही टांगती तलवार मी अशी डोक्यावरती घेऊन नाही जगू शकत. म्हणून मला असं वाटते की आपण त्या मास्टर माइंडचा शोध घेतला पाहिजे. तुला माहिती आहे, त्या मास्टर माइंडचं नाव आपल्याला प्रीती नर्सचा नवरा सांगणारच होता, पण तो सांगण्याच्या आधीच काय घडलं तुला माहिती आहे ना, त्याला मारलं गेलं. तेव्हा इथे भूमीला तो गोळीचा आवाजसुद्धा आठवतो. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश, अरे कितीतरी वेळा आपल्याला त्या मास्टर माइंडचं नाव कळणार होतं, पण प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी संकट आलेलंच आहे आणि आणि आपल्याला त्या मास्टर माइंडचं नाव कळलेलं नाही आहे. प्रीती नर्स, तिचा नवरा चौधरी, कितीतरी जण आपल्याला ते नाव सांगता सांगता राहून गेलेत. तुला माहिती आहे ना आकाश. तेव्हा इथे आकाशलासुद्धा आठवतं, ज्या वेळेला भूमी विचारते की सांगा ना, त्या मास्टर माइंडचं नाव सांगा, तेव्हा तो माणूस सांगायला जाणार, तेवढ्यातच तिथे गोळीचा आवाज येतो. प्रीती नर्ससुद्धा मास्टर माइंडचं नाव सांगणार, तिलासुद्धा इथे गोळी मारली जाते, पोटात चाकू मारला जातो. ह्या प्रत्येक वेळेला गोष्टी घडत गेलेल्या आहेत. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी, हे बघ, मी तुझा आणि क्षितिजाचा जीव आहे ना, तो रिस्कमध्ये नाही टाकू शकत. त्याच्यामुळे आता त्या मास्टर माइंडचं काय करायचं हे गायकवाड सरांना करू देत. आपण या सगळ्यामध्ये इन्वॉल्व नाही व्हायचं, आणि खास करून तू तर अजिबात नाही. हे बघ, आपल्याकडे क्षितिजा आली आहे, आता तू तिच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ जा. आपण त्या लोकांना शोधण्यापेक्षा आपण आपल्या मुलीला प्रोटेक्ट करूया ना, आपण तिच्याबरोबर जास्त वेळ घालूया. आपल्याला काय करायचं आहे, त्या लोकांसमोर आता आपण जायचंसुद्धा नाही. त्या लोकांना आता शोधायची जबाबदारी गायकवाड सरांची आणि त्यांच्या टीमची आहे. तू अजिबात तिथे जायचं नाही. कळते का तुला भूमी मी काय सांगतोय ते? तेव्हा भूमी म्हणते, आकाश, अरे पण माझी काळजी बिनबुडाची नाही आहे ना, मलासुद्धा आपल्या बाळाची, आपल्या दोघांची काळजी आहे. तेव्हा आकाश म्हणतो, हो आहे ना, म्हणूनच मी तुला म्हणतोय की आपण एकमेकांना प्रोटेक्ट करूया, आपण क्षितिजावरती लक्ष ठेवूया. आपल्याला त्या मास्टर माइंडपर्यंत जर पोहोचायचं असेल तर गायकवाड सर आहेत, आपण त्यांची मदत घेऊ, मग तर चालेल ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी, आता आपली क्षितिजा आपल्याजवळ आहे ना, मला आता दुसरं काही नको आहे, आणि तूसुद्धा तसाच विचार करावास असं मला वाटतंय. तेव्हा इथे भूमी म्हणते, ठीक आहे आकाश. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता भूमी आकाशला म्हणते, ठीक आहे, मी या सगळ्यामध्ये काही पडणार नाही. तेव्हा आकाश म्हणतो, बरं ठीक आहे, मी फ्रेश होऊन आलो, तू क्षितिजाबरोबर थांब. तेव्हा इथे भूमी म्हणते, ठीक आहे आकाश. आकाश गेल्यानंतर भूमी म्हणत असते की नाही आकाश, मी ही टांगती तलवार आपल्या डोक्यावरती घेऊन आपल्या बाळाचा इथे आता विचार करता मला त्या मास्टर माइंडला शोधायलाच हवं. कारण का आपल्या बाळाच्या जीवाला अजूनही धोका आहे. तो मास्टर माइंड नक्की कोण आहे, ज्याने माझ्या बाळाला, माझ्या क्षितिजाला माझ्यापासून दूर केलं होतं? त्याला शोधल्याशिवाय मी काही आता स्वस्थ बसणार नाही. तेव्हा भूमी जेव्हा म्हणत असते की मी मास्टर माइंडला पकडणारच, तेव्हा इथे रागेने तिचं बोलणं आता ऐकत असते.
रागिणीला वाटत असतं की अजून ही क्षितिजा परत आली आहे तरीसुद्धा भूमी मास्टर माइंडचा शोध घ्यायची काही थांबत नाही आहे. आता या भूमीचा आणि आकाशचा काहीतरी कायमचा बंदोबस्त करायला हवा. त्यामुळे इथे रागिणी आता ठरवते की या तिघांचा बंदोबस्त आता एकदा फायनल करूनच टाकते. त्यांची सुरुवात आणि त्यांचा शेवट आता एकदाच होतोय की नाही बघाच तुम्ही, असं इकडे आता रागिणी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे रागिणीच्या मनामध्ये आता त्या क्षितिजाबद्दलसुद्धा अजिबात सहानुभूती नसते. ती म्हणते की ज्या वेळेला मी तुमच्या आईवडिलांना संपवलं होतं ना, तसंच मी आता आकाश तुम्हालासुद्धा संपवणार आहे, असं तिने विचार केलेला असतो. आणि त्या पद्धतीने इथे आता रागिणीने सगळं प्लॅनिंगसुद्धा केलेलं असतं. तिने काही लोकांना हाताशी धरून भूमी आकाशला कसं संपवायचं याचा विचार करत गाडीचे ब्रेक कसे फेल करायचे याचासुद्धा विचार केलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता पौर्णिमाला खूपच जास्त राग आलेला असतो की इथे भूमी आणि आकाश यांच्या आयुष्यामध्ये इतका मोठा आनंदाचा क्षण आलेला असतो. तेव्हा इथे पौर्णिमाला आठवत असतं जेव्हा भूमी म्हणते की मुन्नू अगं किती सुंदर केक आहे गं, खूपच छान. तेव्हा इथे आता पौर्णिमाला वाटतं की मी आणलेला केक तिथे कसा काय आला नाही, ह्या मनूने कुठून केक आणला काय माहिती. तेव्हा इथे पौर्णिमा येते आणि इथे रागात असतानाच माणसे तिथे येते आणि म्हणत असते पौर्णिमा अगं काय केलंस तू हे, का तू केक बदलत होतीस. तेव्हा पौर्णिमा म्हणते हो पण तू काय केलंस, तू माझा प्लॅन हाणून पाडलास ना. तेव्हा मानसी म्हणते हो, तू ज्या वेळेला इथे आता असे प्रयत्न करशील ना, मी तुझे सगळे प्रयत्न हाणून पाडते की नाही बघच तू. अगं ती लहान मुलगी आपल्या बहिणीच्या आयुष्यात एवढा मोठा आनंद आला आहे, इतक्या दिवसानंतर ते तुला बघवत नाही आहे का, आता तरी त्या मुलीला सोडून दे ना. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते काहीही झालं ना तरीसुद्धा त्या भूमीच्या आयुष्यामध्ये आलेला आनंद मला बघवत नाही आहे, मी तिला आनंदामध्ये नाही राहू देणार. तेव्हा मानसी म्हणत असते बास पौर्णिमा बास, अगं आता तरी मनातली ही द्वेषाची भावना संपव. अगं आपली बहीण आहे ना ती, तिच्या आयुष्यामध्ये इतका मोठा आनंदाचा क्षण आला आहे, तो तुला का बघवत नाही आहे. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते कधीच नाही, मी तिला आनंदात कधीच बघू शकत नाही. तेव्हा पौर्णिमा इथे आता रागवलेली असते. मानसी म्हणत असते अगं ती आपली भाची आहे, त्याचा तरी विचार कर, मावशी आहेस ना तू. तेव्हा पौर्णिमा म्हणते नाही या, मी तिची मावशी वगैरे नाही आहे, मला काही तिच्याशी तू जोडू नकोस आणि मला तिचं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे. काही झालं ना तरीसुद्धा हा माझा प्रयत्न तू हाणून पाडलास म्हणून काय झालं, पण पुढच्या वेळेला मी माझे प्रयत्न करतच राहणार आणि ते जिंकणारसुद्धा. तेव्हा मानसी म्हणते अजिबात नाही, तू जेव्हा जेव्हा असे प्रयत्न करशील ना, तुझे सगळे प्रयत्न हाणून पाडते की नाही बघच तू. मी क्षितिजाच्या बाबतीत अजिबात तुला काही करू देणार नाही आहे. क्षितिजाला मी हवं तेव्हा मी तिला प्रोटेक्ट करत राहणार तुझ्यापासून. तुझे सगळे प्रयत्न हाणून पाडणार, सगळे प्लॅन तुझे फ्लॉप करणार, कळलं तुला, लांब राहायचं तिच्यापासून. तेव्हा इथे आता मानसीने पौर्णिमाला चांगलाच दम दिलेला असतो. तिने सांगितलेलं असतं की तू क्षितिजापासून दूर राहायचं म्हणून अजिबात तिच्या आजूबाजूला फिरकायचं नाही, कळलं का तुला. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता रागिणी म्हणत असते की काहीतरी केलं पाहिजे, आता प्लॅनला सुरुवात केली पाहिजे. आधी इथे प्लॅनिंग करते, मग इथून बाहेर गेल्यानंतर प्लॅनिंग करते. तर इकडे आकाश आपलं काम करत बसलेला असतो आणि तेवढ्यातच तिथे आता रागिणी आलेली असते आणि तिने इथे तिच्या माणसालासुद्धा बोलावलेलं असतं. तेव्हा तोसुद्धा तिने सांगितलेलं काम करण्यासाठी आता धक्क्यावरून इतकी मोठी रिस्क घेऊन पण तो आलेला असतो. कारण इथे आकाश, भूमी आणि बाळ यांना संपवण्यासाठी रागिणीने हा प्लॅन केलेला असतो. रागिणी म्हणते की चला तिकडे आता बबन त्याचं काम करेल आणि इकडे मी माझं काम करणार आहे. बबनने आता इथे गेटमधून एंट्री घेतलेली असते. त्याच्यानंतरला तो भिंतीवरून चढून वगैरे आतमध्ये आलेला असतो. गाडीचा फोटो इथे पाठवण्यात आलेला असतो. गाडीची नेमप्लेट जी असते ती पाठवलेली असते, कारण का त्याच्यावरती नंबर वगैरे असतो आणि ती गाडी आकाशची आहे हे कळायला हवं म्हणून रागिणीने तो फोटो पाठवलेला असतो. नंबर कन्फर्म केल्यानंतर गाडीचा इथे आता त्याच गाडीचे ब्रेक फेल करायचे असतात हे बबनला सांगण्यात आलेलं असतं. तेवढ्यातच इथे आता रागिणी येते. तेव्हा आकाश म्हणतो की आत्या अगं मी तुझ्याकडेच येणार होतो. तेव्हा रागिणी म्हणते काय रे, काय काम होतं का. तेव्हा आकाश म्हणत असतो आत्या अगं क्षितिजा आली आहे ना, तेव्हा मी घरूनच काम करणार होतो, अजून एक दिवस मला तिच्याबरोबर घालवायचा होता. तेव्हा रागिणी म्हणते अरे का नाही, मी तर म्हणते तुला जेवढे दिवस थांबायचं आहे ना तेवढे दिवस थांब. अरे मी आहे ना, मी ऑफिस सांभाळेन, तू अजिबात काळजी करू नको. तर इकडे आता बबनने गाडीचा नंबर कन्फर्म केल्यानंतर त्याच गाडीचे ब्रेक फेल करण्यासाठी आता तो गाडीच्या आतमध्ये गेलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आकाश म्हणत असतो की आत्या अगं तुला माहिती आहे का,
क्षितिजा आल्यापासून आहे ना घरामधलं वातावरणच बघ ना पूर्णपणे कसं चेंज झालं आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, हो ना रे, मी काय म्हणत होते आकाश, अरे तू आहे ना 2-4 दिवस कुठेतरी बाहेर जा ना, अंबाजोगाईला जा, कुठेतरी जा, आपल्या इथे कुलदेवतेला जातोस का क्षितिजाला आणि भूमीला घेऊन? थोडे दिवस 3-4 दिवस तू कुठेतरी बाहेर जा, म्हणजे तिच्याबरोबर तुला जास्तीत जास्त वेळ घालवता येईल. तेव्हा इथे आकाश म्हणतो, ठीक आहे आत्या, आयडिया तर खूपच जास्त छान आहे, मी भूमीजवळ आत्ताच जाऊन बोलतो आणि आम्ही तिघेही जण कुठेतरी बाहेर जातो. तेव्हा रागिनी म्हणते, कुणालाही बरोबर घेऊन जाऊ नकोस, फक्त तुम्ही तिघेजणं. तेव्हा इथे आकाश म्हणतो, ठीक आहे. तेव्हा रागिनी म्हणते, चला आता आकाश जातोय भूमीजवळ बोलायला, आता हे तिघेजणं बाहेर जातील, पण ते कायमचे. आकाश, तुझ्या आईवडिलांना जिथे पाठवलं ना, आता तिथे तुम्हीसुद्धा जा, दर्शन घ्यायचं आहे ना तुम्हाला, कायमचं देवाकडे जाऊनच दर्शन घ्या. चला आता मी माझं काम केलं आहे, आता पौर्णिमाला तिचं काम करायला सांगते. तर इथे पौर्णिमा आता गाणी ऐकतच आलेली असते, तर इथे क्षितिजा शांतपणे झोपलेली असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो मानसी तिचं काम करत असते किचनमध्ये. आता ती स्वयंपाक करत असताना भाजी वगैरे ती बाहेरच निवडायला बसलेली असते. तेव्हा तिथे पौर्णिमा येते. पौर्णिमा गाणी ऐकत असताना ती लगेचच कॉड बाजूला करते आणि इथे जोरात गाण्यांचा आवाज वाजवते. क्षितिजा झोपलेली असते, तिच्या कानाजवळ आता जोरात गाण्यांचा आवाज गेल्यानंतर क्षितिजा रडतच उठते. तेव्हा इथे पौर्णिमाने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं क्षितिजाला रडवण्यासाठी, तिची झोप इथे कडू करण्यासाठी. तेव्हा मानसी त्याने म्हणते, पौर्णिमा अगं काय करतेस तू, हे गाण्यांचा आवाज तुला कमी करता येत नाही का? आवाज कमी कर आधी. आणि इथे आता क्षितिजाला शांत करण्यासाठी मानसी तिथे आलेली असते. मानसी म्हणत असते, ओ बाळा शांत हो, शांत हो. तेव्हा ती म्हणते, पौर्णिमा मुद्दाम केलंस ना तू हे? अगं क्षितिजा शांतपणे झोपली होती, पण तू आलीस ना लगेच तिला उठवायला. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आता मला काय माहिती माझ्या गाण्यांचा आवाज कधी मोठा झाला ते, आणि ती लगेच रडत उठेल, मला कुठे माहिती होतं. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, पौर्णिमा सगळं कळतंय मला, मूर्खपणा करू नकोस, तुझ्यामुळेच उठली आहे ती, तुझ्यामुळेच ती जागी झाली, कळते का तुला? तेव्हा इथे आता पौर्णिमा लगेचच तिथून पळ काढते, जेणेकरून तिथे आकाश आला तर मग प्रॉब्लेम होईल, आकाश तिला काहीतरी बोलेल, म्हणून ती आधीच तिथून निघून गेलेली असते. मानसी इथे आता क्षितिजाला शांत करत असते. पण इथे आता क्षितिजा काही गप्प बसायला तयार नसते. क्षितिजा खूपच जास्त रडत असते. तेव्हा आकाश तिथे येतो आणि म्हणत असतो, काय झालं, काय झालं माझ्या लेकीला, का रडते ती? तेव्हा मानसी म्हणत असते की काय माहिती, शांतपणे झोपली होती, अचानकच उठली आणि रडायला लागली. तेव्हा आकाश तिला शांत करत असतो. तो म्हणत असतो की आता आपल्याकडे ती गप्प बसणार नाही आहे, भूमी कुठे आहे, तिला भूमीकडे द्यायला हवं, ती आता आईशिवाय नाही गप्प बसणार. तेव्हा रागिनीसुद्धा तिथे येते. आकाश विचारत असतो की मानसी अगं भूमी कुठे आहे? आता मानसी भूमी गायकवाड सरांना भेटायला गेली आहे हे सांगायला घाबरत असते. तिला असं वाटतं की आकाश पुन्हा चिडेल आणि मग आकाश चिडला तर त्या दोघांमध्ये उगाचच इथे वाद निर्माण होतील. तेव्हा इथे मनू म्हणते, आकाश भाऊजी माझ्याकडे द्या ना, मी गप्प करते. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, ओ बाळा शांत हो, शांत हो क्षितिजा. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की मानसी मी काय विचारतोय, अगं भूमी कुठे आहे? तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, अरे आकाश, भूमी गायकवाड सरांना भेटायला गेली आहे ना? हो ना मानसी, मी मगाशी तुम्हाला दोघांना बोलताना ऐकलं होतं. तेव्हा इथे भूमी आता रिक्षातून आलेली असते. भूमी रिक्षातून येते. ती आता घरामध्ये जात असताना, गेटमधून जात असताना तिकडे तो बबन गाडीचं ब्रेक फेल करतच असतो. त्यानंतर भूमी त्या ठिकाणी आलेली असते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, पण भूमीला बाहेर जायची काय गरज होती? आता क्षितिजा किती रडते, आता बाळाजवळ आईने असणं जास्त गरजेचं आहे ना. आपण तिला कशा पद्धतीने घरी घेऊन आलो आहे हे माहीत असतानासुद्धा कशाला भूमी असं करते, काय या गोष्टींमध्ये ती आता पडते? आता क्षितिजा आपल्याजवळ आली आहे ना, मग विनाकारण आता या गोष्टींमध्ये पडायची अजिबात गरज नव्हती. भूमी आता घरी येतच असते. तिकडे गाडीचे ब्रेक फेल होत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता रागिनी म्हणते की भूमी गायकवाड सरांना भेटायला गेले. तेव्हा आकाशला राग आलेला असतो. तेव्हा इथे तो म्हणत असतो, अच्छा माणसे तुला माहिती होतं का भूमी असं करते ना, खरंच मला कळत नाही आहे. तेव्हा रागिनी म्हणते, नाहीतर काय आकाश, या भूमीच्या डोक्यामध्ये ना नक्कीच काय चाललं आहे मला खरंच कळत नाही आहे. मला माहिती आहे तिची मनस्थिती ठीक नाही आहे, तिला शोधून काढायचं आहे की या सगळ्याच्या मागं कोण आहे. पण आता सध्या क्षितिजा लहान आहे की नाही, तिने जास्तीत जास्त लक्ष क्षितिजाकडे दिलं पाहिजे. तिच्याकडे आता लक्ष दिलं तर बरं होईल ना. इकडे आता किती रडते ती.
तेव्हा इथे भूमी बघत असते की गाडीच्या तिथे कोणीतरी तिला दिसतं. तिला भास होतात, पण तेवढ्यातच तिथे आता रडायला लागते क्षितिजा. क्षितिजाच्या रडण्याचा आवाज ऐकू आल्यानंतर भूमी काही तिथे थांबत नाही. ती आता घाईघाईने आपल्या घरामध्ये जात असते, क्षितिजाजवळ जात असते. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, आकाश तू शांत हो. हे बघ तिची मनस्थिती ठीक नाही आहे, तू इतका आता पॅनिक होऊ नकोस. तेव्हा आकाश म्हणतो, पण कशाला ना, इथे आता आपलं बाळ आपल्याजवळ आलं आहे ना, भूमीने कशाला या गोष्टींमध्ये पडायचं, काही गरज नाही आहे याचा विचार करायची. तो मास्टर माइंड जो कोणी असेल त्याला गायकवाड सर पकडतील ना, आपण कशाला लक्ष द्यायचं. भूमीकडे आता बाळाला दिल्याशिवाय ते काही गप्प बसणार नाही. तेवढ्यातच तिथे भूमी येते आणि म्हणते, काय झालं, काय झालं माझ्या बाळाला, क्षितिजाला काय झालं. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी कुठे गेली होतीस तू. तेव्हा भूमी गप्पच बसते. तेव्हा तो म्हणतो, गायकवाड सरांना भेटायला गेली होतीस ना. तेव्हा इथे भूमी आता मानसीकडे बघायला लागते. मानसी आता गप्पच बसते, कारण ते तिने सांगितलेलं नसतं, रागिनीने सांगितलेलं असतं. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी मला हे कसं माहिती झालं ते महत्त्वाचं नाही आहे, तू गायकवाड सरांकडे गेली होतीस ते महत्त्वाचं आहे. कशाला भूमी तू गेली होतीस. हे बघ आपलं बाळ आपल्याजवळ आहे. आता क्षितिजाला तुझी जास्त गरज आहे, तिला तू जास्त प्रोटेक्ट कर ना. काय गरज आहे तुला जाऊन त्या मास्टर माइंडला शोधायची. हे बघ ते काम पोलिसांचं आहे, पोलीस ते काम करतील. तू नको या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्ड होऊ. भूमी मी तुला आणि क्षितिजाला काही होऊ देणार नाही. मी तुमचा जीव रिस्की नाही आता करू शकत. मी रिस्कमध्ये तुमचा जीव नाही टाकू शकत. मी काय म्हणतो आहे, तो अजिबात या गोष्टींपासून आता लांब राहायचं, अजिबात त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायचं नाही. मला तू आणि क्षितिजा दोघेही अगदी व्यवस्थित हवं आहे. मला तुम्हाला दोघींना प्रोटेक्ट करायचं आहे. तो मास्टर माइंड जो कोणी असेल ना, त्याला आपण शोधून काढू. तू कशाला पडतेस या सगळ्यामध्ये. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश अरे पण माझी जी काही भीती आहे ती सुद्धा रास्त आहे ना, ती बिनबुडाची नाही आहे. तो मास्टर माइंड सापडायला हवा. तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी मी काय म्हणतो, आपण 3-4 दिवसासाठी आहे ना कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया. आपण कुलदेवतेला जाऊया का. तेव्हा भूमी म्हणते, आकाश मला सुद्धा आवडेल कुलदेवतेला जायला, पण आता मी गायकवाड सरांना ज्या कामासाठी भेटायला गेले होते ते सुद्धा अरे एवढं वाईट नाही आहे, ते बरोबरच आहे ना. तेव्हा आकाश म्हणतो, ते सगळं नीट असलं तरीसुद्धा आता आपल्याला जास्तीत जास्त लक्ष आपल्या बाळाकडे द्यायचं आहे आणि आपण आपल्याकडे देऊया ना. आपण हे क्षण छान आनंदाने जगूया ना एकत्र. आता कुठे क्षितिजा परत आली आहे, मग आपण जर आनंदाने एकत्र जगलो तर काय वाईट आहे. आत्तापर्यंत आपण रडतच होतो ना, दुःखातच होतो. मग आता आपण छान एकत्र राहूया. आपण कुलदेवतेला जातो आहे, मग तर चालेल ना. तेव्हा भूमी म्हणते, आकाश मला तर चालेल, मला आवडेल. तेव्हा इथे आकाश म्हणतो की ठीक आहे भूमी, आपण कुलदेवतेला जातो आहे. त्यानंतरला भूमी खुश होते. भूमी म्हणत असते की ठीक आहे, मी आत्ताच लगेच तयारीला सुरुवात करते. आपण कुलदेवतेला गेलो ना तर मलासुद्धा आनंदच होईल. तेवढ्यातच इथे रागिनीला फोन येतो. रागिनी म्हणते, 1 मिनिट हा. तेव्हा ती विचारते, काय झालं, काम झालं का. तेव्हा इथे रागिनी म्हणते की काम झालं का. तेव्हा तो म्हणतो, हो मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे ज्या गाडीचा नंबर पाठवला होता त्या गाडीचे ब्रेक फेल झालेले आहेत. तेव्हा इथे आता रागिनी म्हणते, वाह, बरोबर काम झालेलं आहे. त्यानंतर इथे भूमी म्हणत असते की आकाश अरे मला तुझी कल्पना खूप आवडली. आपण जातोय कुलदेवतेला. चल मनू, तू थोडी माझी मदत करतेस का रे इथे शॉपिंग करायला, आणि त्याचबरोबर पॅकिंगसुद्धा करायची आहे. तेव्हा इथे मनू म्हणते, हो ना ताई, चल मी येते तुझ्याबरोबर. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता भूमी मानसीला आपल्याबरोबर घेऊन जाते, कारण का पॅकिंग वगैरे करायची असते. तेव्हा इथे रागिनीला आता बबनने माहिती दिलेली असते की गाडीचे ब्रेक फेल झालेत. त्याच्यामुळे इथे आता रागिनीला तो आनंद आता जास्त झालेला असतो, कारण का कुलदेवतेला पाठवण्याची भूमी आकाशला जी आयडिया असते ती रागिनीचीच असते. कारण रागिनीला आता काही करून आकाश आणि भूमीला संपवायचं असतं आणि त्यांच्या बाळालासुद्धा. तेव्हा रागिनी म्हणत असते की चला आकाश, अरे 8 वर्षांपूर्वी तुझ्या आईवडिलांना मी असंच संपवलं होतं, माझ्या रस्त्यातून बाजूला काढलं होतं, तरीसुद्धा इथे मूर्ख आकाश ह्या बाईने त्याच्या आईवडिलांना ठार मारले. एवढं सगळं करूनसुद्धा ह्या आकाशचा तिच्यावरती आंधळा विश्वास आहे. म्हणजे जर घरामध्ये कोणी मूर्ख असेल ना तर ते परिपूर्ण मूर्ख म्हणजे आकाशच आहे. त्यानंतरला इथे भूमी त्याला किती वेळा तरी सांगण्याचा प्रयत्न करते की रागिनी चांगली नाही आहे, रागिनीवरती एवढा विश्वास का ठेवतोयस. तरीसुद्धा हाच आकाश त्या रागिनीसाठी, मूर्ख रागिनीसाठी भूमीबरोबर वाद घालतो, भूमीबरोबर सातत्याने भांडतो आणि तिला जेव्हा जेव्हा ती रागिनीवरती आरोप करते तेव्हा तेव्हा तिला पुरावे सादर करायला सांगतो. अरे आता तुझ्या आईवडिलांना मारलेली व्यक्ती, तिच्यासाठी कशाला पुरावे आणि कशाला काय हवं आहे. पण नाही, इथे आता आकाशला तर प्रत्येक वेळेला
वेळेला पुरावेच हवे असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता भूमी म्हणत असते की पौर्णिमा, मी जाते ना आपल्या कुलदेवतेला, मी त्या देवी आईकडे एकच मागणं मागेन की माझ्या बाळाला माझ्यापासून दूर करणारा तो मास्टरमाइंड कोण आहे ना, तो लवकरात लवकर सापडू दे. त्यानंतर इथे गाडीचे फेल झालेले असतात. त्यांचा आता अपघात होणार असतो. जेव्हा ही गोष्ट पौर्णिमाला कळते तेव्हा पौर्णिमाला खूप आनंद होतो. तर इथे आता पौर्णिमा रागिणीला फोन करते हॉस्पिटलमधून आणि म्हणत असते की आई, आपण जिंकलो, आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. अहो तिथे आहे ना आकाश आता जगलेला नाही आहे, आकाश गेला, तो देवाघरी गेला. तेव्हा इथे ही बातमी कळल्यानंतर भूमीच्या पायाखालची जमीनच सरकते. भूमी खूपच जास्त टेन्शनमध्ये येते, कारण ही बातमी जी दुःखाची आहे ती पौर्णिमा आणि रागिणीसाठी आनंदाची बातमी असते, हे आता भूमीला कळलेलं असतं.